ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे, दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीने टेंबा आंदोलन शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 9 वाजता करण्यात आले। यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता मस्के, बाबा मिस्त्री, फैसल सालार, मनोहर दोंतुल, बख्तियार शेख, जमीर शेख, रफिक इनामदार, मोहसिन खान, निरंजन ख्याडे, जाफर सय्यद, फिरोज शेख, सादिक देवनी, अयाज बांगी, फिरोज पठाण, उस्मान नदाफ, अमजद खान पठाण, आदिल शेख, अतिक शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभू रामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही। त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत। त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा। आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठेतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्वे आमचे बच्चू कडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे। आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगसाठी 6,000 रुपये महिन्याला द्यायला पाहिजे, या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे। उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकार सत्तेवर येते, फक्त शेतकऱ्यांना इलेक्शन आलं की खोटे आश्वासन देते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, अजून दिव्यांगांना 6,000 रुपये देऊ, विधवांना पेन्शन वाढू, हे खोटे आश्वासन सत्तेवर होते। पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर पडतंय। यासाठी या निषेधासाठी आज बच्चू भाऊंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलेले आहेत। आज माझ्याबरोबर जमीर शेख, अजून आमचे दत्ता भाऊ आहेत अध्यक्ष आमचे। आज हे महाराष्ट्रामध्ये जर हा तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही विधानसभा आवाज उठून यांचा कर्जमाफीसाठी प्रयत्न करू। मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की कर्जमाफी देता येत नाही, सत्तेवर येताना काय सांगता आलं की आम्ही देतो म्हणून। आज का तुम्ही त्यांचा पलटी मारली हे लोकांना कळायला पाहिजे। शेतकरी आता जागा झालेला आहे, यासाठी बच्चू कडूंनी जर ही मागण्या मान्य केल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो, परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू, तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, हे या माध्यमातून